नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला आज आपण 12वा प्रॉब्लेम बघणार आहोत। मग प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करते। बघा काय सांगितलेलं आहे। अकाउंट ऑफ ए लायब्ररी फॉलोइंग इज द रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020। धनंजय लायब्ररीचा आपल्याला अकाउंट सांगितलेला आहे। रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020। रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्या खाली काय सांगितलेलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डे। आपल्याला 31 मार्च 2020 चा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे। म्हणजे आपलं जे करंट इयर आहे ते काय झालं, 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020 हे आपलं काय झालं, करंट इयर झालं। The following information is also made available to you। पुढे आपल्याला माहिती दिलेली आहे। त्याच्यामध्ये फर्स्ट काय सांगितलेलं आहे, on 31st March 2019 library had the following assets also: books at rupees 50,000, furniture rupees 6,500 and machinery of rupees 30,000। 31st March 2019 च्या असेट्स आपल्याला दिलेले आहेत। आता 31st मार्च 2019 म्हणजे जे पाठीमागचं वर्ष आहे त्याच्या डेच्या आपल्याला असेट्स दिलेले आहेत। मग पाठीमागच्या वर्षाच्या लास्ट डेच्या शेवटच्या दिवशीच्या म्हणजे ओपनिंग आपल्याला असेट्स दिलेले आहेत। या सेकंड ॲडजस्टमेंट काय सांगितली बघा, सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ॲडव्हान्स अमाउंटेड टू रुपीज 500। सबस्क्रिप्शन ॲडव्हान्स मध्ये आहे, सबस्क्रिप्शनला टिक मार्क करूयात। थर्ड ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 1300 अँड रेंट रुपीज 950। सॅलरी आणि रेंटला टिक मार्क करूयात। फोर्थ ॲडजस्टमेंट 50% ऑफ द ॲडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज। ॲडमिशन फीला टिक मार्क करूयात। फिफ्थ ॲडजस्टमेंट काय सांगितलेली, फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड ॲट 10% पर एनम। फर्निचरवर डिप्रिसिएशन आहे 10%। आता फर्निचर कुठे दिलेलं आहे बघा, 31 मार्च 2019 च्या ज्या असेट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये फर्निचर आहे। त्याच्यानंतर सिक्स ॲडजस्टमेंट, लायब्ररी बुक्स वेअर परचेज ऑन 1 एप्रिल 2019 चार्ज डिप्रिसिएशन ॲट 10% पर एनम। आता लायब्ररी बुक्सवर डिप्रिसिएशन आहे 10%। हे लायब्ररी बुक्स कधी खरेदी केलेले आहेत, 1 एप्रिल 2019 ला। आता लायब्ररी बुक्स कुठे आलेला आहे, पेमेंट साईडला पण आहे आणि ज्या ओपनिंग असेट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण आहे। त्याच्यानंतर सेवन्थ ॲडजस्टमेंट काय बघा, द इन्व्हेस्टमेंट वेअर परचेज ऑन 1 एप्रिल 2019 अँड दे कॅरी इंटरेस्ट ॲट 20% पर एनम। आता इन्व्हेस्टमेंट जे आहे ते तुम्ही कधी खरेदी केलेलं आहे, 1 एप्रिल 2019 ला आणि त्याच्यावर इंटरेस्ट 20% आपल्याला चार्ज करायचा आहे। आता इन्व्हेस्टमेंट पेमेंट साईडला आलेला आहे बघा। हा प्रॉब्लेम जर व्यवस्थित बघितला तर काय लक्षात येतं, याच्यामध्ये कॅपिटल फंडची आपल्याला अमाऊंट दिलेली नाही, म्हणजे कॅपिटल फंडचा पण बॅलन्स आपल्याला काढावा लागणार आहे। तर ठीक आहे, मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात। बघा मी इथं अकाउंट घेतलेला आहे, इन द बुक्स ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020। डेबिट साइड एक्सपेंडिचर आणि क्रेडिट साइड इन्कम आहे। या साइडला बॅलन्स शीट टाकून घेतलेला आहे ॲज ऑन 31 मार्च 2020। लायबिलिटीज रुपीज आणि असेट्स रुपीज। तर मग बघा रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट साइडला फर्स्ट काय दिलेला आहे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलेला आहे। हा ओपनिंग बॅलन्स आहे, हा बॅलन्स घ्यायचा असतो का, तर नाही। त्याच्यानंतर ना रिसिप्ट साइडला काय आहे बघा, टू ॲडमिशन फी आहे। आता रिसिप्ट साइडला आहे म्हणजे कुठे येणार, इन्कम साइडला। इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला लिहूयात बाय ॲडमिशन फी। इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात 4500 ॲडजस्टमेंट आहे। त्याच्यानंतर काय आहे, टू सबस्क्रिप्शन। आता सबस्क्रिप्शन रिसिप्ट साइडला आहे, इन्कम आहे आपला, इन्कम साइडलाच लिहूयात बाय सबस्क्रिप्शन। इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात 20,000 ॲडजस्टमेंट आहे बघा। त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे रिसिप्ट साइडला, टू लेक्चर हॉल हायर चार्जेस। म्हणजे लेक्चर हॉलचे जे हायर चार्जेस आहेत, म्हणजे भाड्यानं तुम्ही दिलेलं असेल त्याचे तुम्हाला चार्जेस मिळालेले असतील, कुठे घेणार, इन्कम साइडला बाय लेक्चर हॉल हायर चार्जेस। अमाऊंट किती आहे बघा, 4200। डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये लिहूयात, ॲडजस्टमेंट नाही। त्याच्यानंतर काय आहे, टू मिसलेनियस इन्कम, कुठे येणार, इन्कम साइडला बाय मिसलेनियस इन्कम। अमाऊंट लिहूयात 250। त्याच्यानंतर काय बघा, टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, कुठे येणार, इन्कम साइडलाच, मग इन्कम साइडला लिहूयात बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट। इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात, ॲडजस्टमेंट आहे। आता तुम्हाला शेवटची जी ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट चार्ज करायला लावलेला आहे इन्व्हेस्टमेंटवर 20%, मग ती ॲडजस्टमेंट इथे असणार आहे। त्याच्यानंतर पेमेंट साइडकडे येऊयात। पेमेंट साइडला फर्स्ट काय आहे बघा, बाय सॅलरी आहे। आता पेमेंट साइडला आहे
खर्च आहे आपला म्हणजे कुठे येणार एक्सपेंडिचर साईडला. मग एक्सपेंडिचर साईडला लिहूया टू सॅलरी, अमाऊंट लिहूयात इनरच्या कॉलम मध्ये 9000. त्याच्यानंतर पेमेंट साईडला काय आहे रेंट आहे. पेमेंट साईडला आहे खर्च आहे कुठे येणार एक्सपेंडिचर साईडलाच इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात. त्याच्यानंतर काय बघा इन्व्हेस्टमेंट आहे. आता इन्व्हेस्टमेंट मला सांगा कुठे येईल. इन्व्हेस्टमेंट काय आपली असेट आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंटला ऍडजस्टमेंट आहे इनरच्या कॉलम मध्ये इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट लिहूयात किती आहे 6000. त्याच्यानंतर काय बघा पेमेंट साईडला स्टेशनरी आहे. आता बाय स्टेशनरी आहे कुठे येणार एक्सपेंडिचर साईडला टू स्टेशनरी अमाऊंट लिहूयात किती आहे बघा 1350. त्याच्यानंतर काय बघा बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहे पेमेंट साईडला आहेत म्हणजे कुठे येणार एक्सपेंडिचर साईडला टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट ऍडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर काय बघा बाय बुक्स आहे. आता बुक्स काय लायब्ररीच्या दृष्टीने बुक्स काय असणार आहे असेट असणार आहे. मग कुठे येणार असेट साईडलाच. मग असेट साईडला लिहूयात बुक्स. आता बुकचा आपल्याला ओपनिंग बॅलन्स पण दिलेला आहे त्यांनी आणि आता जे पेमेंट साईडला आहे ते या वर्षी तुम्ही परचेस केलेले आहेत. मग ते बुक्स मध्ये म्हणूयात ऍड परचेस. किती बुक्स परचेस केलेले आहेत आपण 5000 चे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018-19 500. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत पेमेंट साईडला आहेत म्हणजे तुम्ही ते पेड केलेले आहेत पण कुठल्या वर्षाचे पेड केलेले आहेत 2018-19 चे. आता 2018-19 म्हणजे झालं कुठलं वर्ष तर लास्ट इयर झालं प्रिव्हियस इयर झालं. मग त्याचे एक्सपेन्सेस पेड केलेले आपण इथे एक्सपेंडिचर साईडला घेणार का तर नाही. तर त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा बाय बॅलन्स कॅरी डाऊन सांगितलेला आहे. आता हा कॅश किंवा बँकेचा क्लोजिंग बॅलन्स आहे कुठे घेणार आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात कॅश इन हँड. किती अमाऊंट आहे बघा 4650. इन्फॉर्मेशन मध्ये लिहूया द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑल्सो मेड अवेलेबल टू यू. On 31st March 2019, library had the following assets. Books at ₹50,000. बुकचा ओपनिंग बॅलन्स किती आहे 50,000. कुठे येणार बुक्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण इथे लिहिलेलं आहे बघा बुक्स. बुकचा ओपनिंग बॅलन्स लिहूयात 50,000. बुक्सला ऍडजस्टमेंट अजून डिप्रिसिएशनची आहे त्यामुळे इनरच्याच कॉलम मध्ये टोटल ठेवूयात किती 55,000. त्याच्यानंतर बुक्स नंतर काय बघा फर्निचर आहे. फर्निचरची अमाऊंट किती आहे 6500. फर्निचर आहे कुठे येणार असेट साईडला फर्निचर 6500. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट ऍडजस्टमेंट आहे बघा डिप्रिसिएशनची त्याला. त्याच्यानंतर काय आहे मशिनरी आहे. आता मशिनरी पण कुठे येणार असेट साईडलाच ओपनिंग असेट्स आहेत या. मशिनरी डायरेक्ट ऑर्डरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात ऍडजस्टमेंट नाही. या फिक्स्ड सेट असल्यामुळे यावर्षी पण त्या पुढे कंटिन्यू राहणार आहे. बघा सेकंड ऍडजस्टमेंट काय सांगितलेलं आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स अमाऊंटेड टू ₹500. सबस्क्रिप्शन आपल्याला ऍडव्हान्स मध्ये मिळालेलं आहे. किती मिळालेलं आहे 500 मिळालेलं आहे. मग जर नेक्स्ट इयरचं जर आपल्याला ऍडव्हान्स मध्ये मिळत असेल तर मग तुम्ही सबस्क्रिप्शन मधून करणार काय ते लेस. मग सबस्क्रिप्शन मध्ये म्हणूया लेस रिसिव्ड इन ऍडव्हान्स. रिसिव्ड इन ऍडव्हान्स किती ऍडव्हान्स मध्ये मिळालेलं आहे 500. वजाबाकी करून आपल्याला लिहूयात 19,500. आणि सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये मिळालेलं आहे म्हणजे या वर्षापूर्वी ती तुमची झाली काय लायबिलिटी. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 500. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट बघा आउटस्टँडिंग सॅलरी ₹1300 अँड फॉर रेंट ₹950. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. सॅलरी आणि रेंट काय आहेत आपले एक्सपेन्सेस आहेत ते आउटस्टँडिंग आहे. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये करायचे असतात काय ऍड. मग सॅलरी मध्ये म्हणूयात ऍड आउटस्टँडिंग. आता सॅलरी किती आउटस्टँडिंग आहे आपली 1300.
टोटल आउटरला किती येईल 10,300 आणि रेंट पण आउटस्टँडिंग आहे. रेंट मध्ये म्हणूयात ऍड आउटस्टँडिंग. रेंट आपलं आउटस्टँडिंग किती आहे 950. टोटल आउटरला किती आली 8,450. आणि सांगा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट कुठं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फर्स्ट काय सॅलरी. सॅलरी आउटस्टँडिंग किती आपली 1,300. रेंट किती आउटस्टँडिंग आहे 950. आणि दोघांची टोटल आउटरला आउटस्टँडिंगची किती येते बघा 2,250. आता याच्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट बघा 50% ऑफ द ऍडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज. 50% ऍडमिशन फी आपल्याला काय करायची कॅपिटलाइज करायची आहे. आता ऍडमिशन फीची आपली अमाऊंट किती आहे 4,500 आहे. किती आहे 4,500. त्याच्या 50% म्हणजे बरोबर हाफ. 2 ने डिवाइड करून येतील किती सांगा 2,250. हे काय करायचे आपल्याला कॅपिटलाइज करायचे. मग ऍडमिशन फी मध्ये म्हणूयात लेस 50% कॅपिटलाइज. मग हे 2,250 जर कॅपिटलाइज केले तर आउटरला किती येतील 2,250 येतील. आणि ही जी कॅपिटलाइज आपण अमाऊंट करतो ती काय करायची असते कॅपिटल फंड मध्ये ऍड. मग कॅपिटल फंड मध्ये म्हणूयात ऍड ऍडमिशन फी. ऍड ऍडमिशन फी 2,250. फिफ्थ ऍडजस्टमेंट बघा फर्निचर टू बी डिप्रिसिएटेड ऍट 10% पर एनम. फर्निचर वर डिप्रिसिएशन आहे किती पर्सेंट 10% आहे. फर्निचरची रक्कम किती आहे आपली 6,500. त्याच्यावर 10% डिप्रिसिएशन वर्किंग नोट्स मध्ये बघूयात. फर्निचरची अमाऊंट किती आहे 6,500. त्याच्यावर 10% म्हणजे 10/100 न किती डिप्रिसिएशन येत आहे 60. ह्या 20 ला 20 कॅन्सल झाले. 65 × 10 केलं तर किती येत आहे 650. डिप्रिसिएशन करायचं असतं काय लेस. मग फर्निचर मध्ये म्हणूयात लेस डिप्रिसिएशन 650. आता फर्निचर मधनं जर डिप्रिसिएशन वजाबाकी आउटरला किती येते 5,850. आणि डिप्रिसिएशन चा दुसरा इफेक्ट कुठे येतो एक्सपेंडिचर साईडला. मग एक्सपेंडिचर साईडला लिहूया टू डिप्रिसिएशन. खालच्या ओळीला लिहूयात फर्निचर. किती फर्निचर वरचं डिप्रिसिएशन आहे 650. सहावी ऍडजस्टमेंट बघूयात. लायब्ररी बुक्स वेअर परचेस ऑन 1 एप्रिल 2019 चार्ज डिप्रिसिएशन ऍट 10% पर एनम. आता लायब्ररी बुक जे आहे ते कधी खरेदी केलेले आहेत 1 एप्रिल 2019 ला. आणि त्याच्या डिप्रिसिएशन किती पर्सेंट काढायचे 10%. आता बुकचा ओपनिंग बॅलन्स जो आहे म्हणजे फर्स्ट डेचा तो किती आहे 50,000. आणि परत परचेस केलेले आहेत ते पण कधी खरेदी केलेले आहेत आपण 1 एप्रिललाच. म्हणजे टोटल 1 एप्रिल 2019 चा जो बॅलन्स आहे तो झाला किती 55,000. आणि त्याच्यावर डिप्रिसिएशन किती काढायचे 10% ने काढायचं आहे. मग काढूयात बघा वर्किंग नोट्स मध्ये बघा डिप्रिसिएशन ऑन बुक्स. बुकची अमाऊंट झाली किती 1 एप्रिल 2019 ची 55,000. त्याच्यावर 10% म्हणजे 10/100. 550 × 10 केला तर किती येते 5,500. डिप्रिसिएशन आपलं आलं किती 5,500. डिप्रिसिएशन करूयात काय लेस डिप्रिसिएशन 5,500. मग 55,000 मधून जर 5,500 गेले तर आउटरला येतात किती 49,500. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला घेऊया. तिथे लिहिलेलं बघा टू डिप्रिसिएशन फर्निचर. परत लिहूयात बुक्सचं डिप्रिसिएशन आलं किती 5,500. आणि ह्या दोन्ही डिप्रिसिएशनची टोटल आउटरला घेऊयात किती आली टोटल आउटरला 6,150. सेवन्थ ऍडजस्टमेंट बघा द इन्व्हेस्टमेंट वेअर परचेस ऑन 1 एप्रिल 2019 अँड दे कॅरी इंटरेस्ट ऍट 20% पर एनम. आता इन्व्हेस्टमेंट जी आहे ते आपण कधी खरेदी केलेले 1 एप्रिल 2019 लाच म्हणजे फर्स्ट डे लाच. आणि त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज करायचे किती 20%. मग इंटरेस्ट काढूया. वर्किंग नोट्स मध्ये बघा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आहे आपली 6,000 आहे. त्याच्यावर किती पर्सेंट इंटरेस्ट काढायचे 20% म्हणजे 20/100.
तर किती येतं इंटरेस्ट? ह्या 20 ला 20 कॅन्सल झाले. 60 × 20 केलं तर किती इंटरेस्ट येते? 1200. इंटरेस्टचा जो रेट असतो तो पर ॲनमचा असतो, वर्षाचा असतो. तुमचं वर्षभराचं इंटरेस्ट झालं किती? 1200. आता इथं जर आपण इन्कम साईडला बघितलं तर इन्कम साईडला काय लिहिलेलं आहे आपण? बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900. म्हणजे 1200 पैकी आपल्याला आतापर्यंत ऍक्च्युली मिळालेलं आहे किती? 900. म्हणजे अजून येणं बाकी आहे किती इंटरेस्ट आपलं इन्व्हेस्टमेंटवरचं. मग काय करायचं? 1200 मायनस जर 900 केलं तर किती आलं? 300. हे 300 इंटरेस्ट अजून काय आहे? आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग. बरोबर. आता हे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट काय आपला? इन्कम आउटस्टँडिंग आहे. मग इंटरेस्ट मध्ये काय म्हणूयात? ऍड आउटस्टँडिंग 300. टोटल आउटरला आली किती? 1200. बघा मग बरोबर आपलं 20% ने इंटरेस्ट आलं 1200 आउटरला. आणि आउटस्टँडिंग इंटरेस्टचा दुसरा इफेक्ट कुठे येईल सांगा? तर कुठे येणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. का? तर इंटरेस्ट आपला इन्कम आहे, इन्कम आउटस्टँडिंग आहे. मग कुठे येणार? बॅलन्स शीट. इथं इन्व्हेस्टमेंट घेतलेला आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला, त्याच्यामध्ये म्हणूयात ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. किती आउटस्टँडिंग आहे? 300. आणि मग टोटल आउटरला आली किती? 6300. बघा तुम्हाला ही ऍडजस्टमेंट काय आली का? आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटचा एक इफेक्ट कुठे येणार? ह्या इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला इन्व्हेस्टमेंट मध्ये करायचं ऍड. ठीक आहे. बघा आपल्या सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या काय झालेल्या? त्या बघा आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता काय करूयात? आपला जो हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे तो क्लोज करूयात. मग एक्सपेंडिचर साईडची आणि इन्कम साईडची दोन्ही साईडची टोटल करूयात. बघा कुठल्या साईडची टोटल मोठी येते ते? इन्कम साईडची टोटल मोठी येते. किती येते बघा? 27,400. 27,400 दोन्ही साईडला लिहूयात. आणि जी एक्सपेंडिचर साईड आहे, एक्सपेंडिचर साईडची टोटल येते किती? 27,100 म्हणजे 27,100. ते ह्याच्यातून जर लेस केले तर फरक येतोय किती? 300 येतोय. आता इन्कम साईड मोठी आली म्हणजे आलेल्या फरकाला काय लिहिणार आपण? टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. त्यालाच काय म्हणतात? सरप्लस. त्यालाच काय म्हणतात? सरप्लस. सरप्लस आलं की ते आपलं 300. आणि सरप्लस काय करायचं असतं सांगा? कॅपिटल फंड मध्ये ऍड. मग कॅपिटल फंड मध्ये म्हणूयात ऍड सरप्लस 300. आता आपण काय केलं? सरप्लस ऍड केला. आता आपल्याला कॅपिटल फंडचा बॅलन्स काय या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी दिलेला नाही. मग कॅपिटल फंडचा आपल्याला बॅलन्स काय करावा लागणार आहे? काढावा लागणार आहे. मग तो कसा काढायचा? तर बॅलन्स शीटच्या असेट साईडची टोटल करूयात. किती येते बघा? किती येते? 96,300 येते. किती येते? 96,300. आता ही जी कॅपिटल फंड आहे, कॅपिटल फंड मध्ये आपण ऍडमिशन फी आणि सरप्लस काय करणार आहे? ऍड करणार आहे. ह्या दोघांची टोटल किती येते? 2,550 येते. आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स आणि ही आउटस्टँडिंग सॅलरी या तिघांची टोटल केली तर किती येते बघा? 2,550. 500 आणि 2,250 या तिन्ही अमाऊंटची टोटल केली तर किती येते? 5,300 येते. आपल्या असेट साईडची टोटल किती आहे? 96,300 आहे. आणि ह्या ज्या लायबिलिटी आहेत, ह्या लायबिलिटींची जी टोटल आहे ती किती आली? 5,300 आली. मग 96,300 मध्ये हे जर 5,300 लेस केले तर वजाबाकी किती येते? 91,000 येते, 91,000 येते. मग हा जो 91,000 आलेला आहे तो काय आहे? आपला कॅपिटल फंड आहे. कॅपिटल फंड किती आला? 91,000 आला. बघा कसा काढला? तुम्हाला कळालं का? काय केलं मी? असेट साईडची टोटल केली, त्यातनं ह्या ज्या लायबिलिटी आहेत बघा, हे कॅपिटल फंड मध्ये आपण ऍडमिशन फी आणि सरप्लस ऍड करतोय, त्यांची टोटल किती आहे? 2,550.
ही अमाऊंट हे सबस्क्रिप्शनची आणि हे आउटस्टँडिंगची ह्या तिघांची टोटल केली म्हणजे थोडक्यात लॅबिलिटी साईडची टोटल केली तर ती किती आली 5300 आली. असेट साईडच्या टोटल मधनं लॅबिलिटी साईडची टोटल लेस केली तर फरक आला किती 91,000. हा बॅलन्स कशाचा आला कॅपिटल फंडचा आला. थोडक्यात फॉर्म्युला काय झाला आपला असेट मायनस लॅबिलिटीज इज इक्वल टू कॅपिटल फंड. काय फॉर्म्युला झाला असेट्स मायनस लॅबिलिटीज इज इक्वल टू काय झाला कॅपिटल फंड झाला. आपला कॅपिटल फंड किती आला आपला कॅपिटल फंड 91,000. तो कॅपिटल फंडच्या इथं लिहूयात 91,000. बघा आता हे जे मी हे इथं टोटल केलेली होती ती कट करते. आता कॅपिटल फंडची अमाऊंट 91,000, ऍडमिशन फीची 2,250 आणि सरप्लस आपला 300. या तिघांची टोटल आउटरला किती येते बघा किती 2,550. आणि आता मग लॅबिलिटी साईडची बरोबर टोटल करा बघा तेवढीच येते का 96,300 येते किती 96,300. बघा आपला बॅलन्स शीट इथं मग टॅली झालेला आहे. आपण कॅपिटल फंडची पण अमाऊंट शोधली बॅलन्स शीट पण टॅली केला. मग हा जो आज आपण कुठला प्रॉब्लेम सोडवला प्रॅक्टिकल मधला 12वा धनंजय लायब्ररी मुंबईचा. तुम्ही सुद्धा प्रॉब्लेम हे वहीमध्ये सोडवा. जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला विचारा. ठीक आहे मग मी इथं थांबते. थँक्यू.